रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1200 कोटी रुपये खर्चूनही अनेक आदिवासी वाड्यांमध्ये पाणी पोहोचले नसल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर आदिवासी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी आदिवासी बांधवांसह अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासी वाडीत मंजूर पाणी पुरवठा योजना 3 वर्षापासून अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। 7 डिसेंबर 2022 रोजी पोयनाड येथील कंत्राटदार रोहन राजेश टेमकर यांना रुपये 73 लाखांचे काम देण्यात आले होते। काम पूर्ण करण्याचा कालावधी संपून गेला तरीही अद्याप योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला आहे। दरम्यान 29 ऑक्टोबर 2025 रोजी आदिवासी ग्रामस्थांनी पनवेल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते। त्यावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी 4 दिवसात पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु कार्यवाही न झाल्याने संताप वाढला आहे। रायगड जिल्ह्यातील कोरलवाडी घेरावाडीसह अनेक वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सध्या महिलांना सुमारे 1 किलोमीटरवरून दूषित पाणी आणावे लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनवर खर्च करण्यात आलेले सुमारे 900 कोटी नक्की कुठे गेले याचा तपास करून दोषींवर कार्यवाही करावी, तसेच नियमित पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे। कांदा बोले बटाट्याला, कांदा बोले बटाट्याला, पाणी आमच्या हक्काचा, आदिवासी ढोर नाही, माणूस आहे माणूस आहे, आदिवासी ढोर नाही, माणूस आहे माणूस आहे, माणुसकीची भीक नको, हक्कावा हक्कावा, माणुसकीची भीक नको, हक्कावा हक्कावा, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। अरे असं गावापर्यंत पाणी आणि लिकेज काढल्याशी येणार आहे का? नाही लिकेज तर काढतो, लिकेज काम चालू आहे। लिकेज बघा, लिकेज काढला तिथं लिकेज काढून पाणी सुरू होणार आहे ना। आता पाणी लिकेज काढून सुरू होईल ना। नाही मी काहीच सांगू शकतो, मी त्यांच्या सोबत आता बघा सांगतो, एक पत्र तर आमच्याकडनं घ्या आणि सांगतो की नाही तिथे काम सुरू केलेलं आपलं आपण संकलन केलं होतं, आता आपण तिथं काम सुरू केलं आहे तिथेच काढायचं। तर ते काम सुरू झाल्यावर तुमचं पाणी सुरू होण्याची शक्यता लगेच आहे, पाणी तिथे काढायचं काम सुरू आहे। तर तसं पत्र आहे, पत्र घ्या, तिथं पाणी सुरू झाल्यानंतर आम्ही तुमचा विचार आहे, पण पाणी सुरू करायचा आमचा आता प्रयत्न आहे। तिथं काम तर जागेवर सुरू केलं। पाणी सांगतो ना, ऐकून तर घ्या, तुम्हाला काय म्हटलं मी ह्याच्यात की तिथं काम सुरू केलं आणि पाणी सुरू करेपर्यंत पत्र दिलंय। तिथं बसून नाही पाणी, म्हणजे तिथं जोपर्यंत पाणी सुटत ना तोपर्यंत काम बंद राहणार नाही। स्पष्ट शब्दात बोलतो, कदाचित वाईट वाटेल आणि ही आज हा नमुना आहे। मी तुम्हाला मागे बोललो होतो, भेटायला आलो होतो तेव्हा बोललो होतो की जलजीवन मिशन फेल आहे, वाड्या वस्त्यांवर बोंब पडणार आहे, उन्हाळा सुरू झाला की बोंब पडणार बोललो होतो साहेब, तुमच्या केबिन मध्ये येऊन बोललो होतो। त्यानंतर ह्यांचा डेप्युटी इंजिनियर लिहून देतोय 2 दिवसात पाणी चालू करू म्हणून, आणि 2 दिवसानंतर 2 महिने होतं तरी नाही। मी तुमच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे पण आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो। वडमाला तुम्ही गेला होता, वडमाल मध्ये ते ह्याच्यात काय ते वरती टांगून पाईपने कसं जाईल पाणी सांगा, ते कसे बोले सांगा की वरून जे लाईटीचं कनेक्शन आहे ना त्याला जोडून पलीकडे घर आहे, 10 कुटुंब आहेत पलीकडे, जवळजवळ एक 900 मीटर पर्यंत होईल, 600 असेल, चल 900 500 काय 600। यांनी काय सांगितलं की अर्धाचा की 1चा पाईप काय असेल तो टांगून होती। एचडीपी पाईप वापरताय तुम्ही साहेब, तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहात, तुम्ही असं म्हणताय की वरती पोलाला ह्या पोलाला बांधायचं पाईप, त्या पोलाला बांधायचं, तसं पाईप न्यायचं पाणी हा पलीकडच्या मी जेव्हा होतो तिथे आपला विचार काय झाला होता
वरून ऐकून तर घ्या. अहो ऐकायची काय वेगवेगळे कारण आहे सगळं पाहिजे वेगवेगळे तर 10 वेळा हे किरण पाटील असल्यापासून मॅडम हे प्रकरण चालू आहेत वेगवेगळे बदलून गेले सगळे बदलून गेले आणि त्याची काय पद्धत आहे आता तुम्ही जरा मागं- तुमचं बोलणं- हा 100% ऐकायला चालू आहे ना वडमारवाडीचा विषय तुम्ही तुमच्यासमोर बघितला. आपण काय म्हणलं तातडीनं तुम्हाला काय करायचं आहे की एक इंची पाईपलाईन तुम्ही त्यांना टाळ करून द्या. जोपर्यंत आपण जे इस्टिमेट केले डीपीसीला मंजूरला पाठवले ते मंजूर होत आहे तोपर्यंत पाणी द्या असा विषय झाला आपला. झालं पण तुम्ही त्याच्यावर नंतर पुन्हा काही चर्चाच नाही केली ना. मी पण काय बोलतो? DPC ला estimate पाठवलं जे ना रोड आपण. आहे ना ते रोडने घ्या ना तुम्ही कुठलाही साईड टाका पण अहो, पाणी- 9,99,000 साठी मॅडम 9,99,000 3 वर्ष ही लोक फॉलो घेतात 9,99,000 असू दे विषय एक मिनिट आपण काय करूया वडणार नंतर बोलू आज कोरळच्या विषय चालू आहे आपण कोरळवर बोलूया बोला कोरळसाठी काय मार्ग आहे मॅडम ग्रामपंचायत झाली म्हटलं